काही जे गाव आहे ते सायलीच्या डोंगर रांगामध्ये बसलोय. तर तुम्ही बघा यूट्यूबवर सगळ्या गोष्टी मग मी कव्हर करून दाखवणार आहे. आणि आपण साताऱ्यामध्ये आलोय, कंदी पेढे खाणार, खूप काय काय करणार. तर भेटूया. यूट्यूब व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त. त्या गावामध्ये मी थांबलोय आज आणि आता या ठिकाणावरून मी पुढे चाललोय एका प्राचीन मंदिरामध्ये, जे तुम्हाला मी आता सगळं दाखवतो. त्या मंदिराबद्दल विशेष काय आणि ते मंदिर कुठे आहे. आणि तेच कारण की प्राचीन मंदिर आहे आणि असे छोटे छोटे मंदिर असतात ना, ते ज्याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नसतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना तर खरंच माहिती नसतं. बेस्ट टू यू मॅन, बेस्ट टू यू, बेस्ट टू यू. तर मित्रांनो, खडतर प्रवास करून आम्ही पोचलोय साताऱ्याच्या पाटण गावामध्ये. काही या गावात छोट्याशा खेड्या गावामध्ये पोचलो आम्ही. आणि या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, एकदम भारी व्ह्यू असा आहे बघा या ठिकाणी. ह्या ठिकाणी पवनचक्क्या पण आहे, खूप मस्त आहे. आणि कुठे तुमचं ग्राउंड? हे यांचं क्रिकेट ग्राउंड आहे बोलतात. किती भारी असं वाटतंय. आणि हे बघा मोरणा नदी, ही मोरणा नदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. हे वाला का? अच्छा. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी एक कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्प आहे, सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रामधला. आणि जस्ट त्याच्या पुढे या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, जे महाराष्ट्रामधला 3रा नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे. तर हेच मी हे दोघं आज बघणार आहे. आणि हे जे आहे पूर्ण सह्याद्रीचे डोंगर रांग आहेत ना, हे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये हे गाव बसलंय. काही जे गाव आहे ते सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये बसलंय. तर तुम्ही बघा यूट्यूबवर सगळ्या गोष्टी मग मी कव्हर करून दाखवणार आहे. आणि आपण साताऱ्यामध्ये आलोय, कंदी पेढे खाणार, खूप काय काय करणार. तर भेटूया. यूट्यूब व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त. त्या गावामध्ये मी थांबलोय आज आणि आता या ठिकाणावरून मी पुढे चाललोय एका प्राचीन मंदिरामध्ये, जे तुम्हाला मी आता सगळं दाखवतो. त्या मंदिराबद्दल विशेष काय आणि ते मंदिर कुठे आहे आणि कसं प्रवास आहे त्याचा. ते लांबपर्यंत होते, त्यानंतर गॅप झाले. वाल्मिकी या मंदिरामध्ये आलोय मी. आणि या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची मला. जर तुम्ही कोणी या वाल्मिकी मंदिरामध्ये येत असेल दर्शनासाठी किंवा मग भेटीसाठी कोणी येत असेल ना, तर कृपया करून ना येताना ना काहीतरी म्हणजे स्वतःसोबत खाण्यासाठी तुमच्यासोबत काहीतरी घेऊन या खाण्यासाठी. कारण की हे मंदिर अशा ठिकाणी आहे, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आणि याच्या म्हणजे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एकही दुकान नाही आहे किंवा एकही हॉटेल नाही आहे. फक्त एकच ते तुम्हाला दाखवतो मी. ते एक छोटंसं हॉटेल आहे, तिकडे फक्त तुम्हाला स्नॅक्स म्हणजे समोसा पाव, वडापाव असं म्हणजे भेटेल तुम्हाला खाण्यासाठी. छोटंसंच एक हॉटेल आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे आजूबाजूला कुठेच नाही आहे. आणि तुम्ही स्वतःहून जरी येत असाल आणि स्वतःहून जर काय आणत असाल स्नॅक्स वगैरे, तर प्लीज इथं तुम्ही कचरा करू नका येऊन. कारण की तुम्हाला मी दाखवतो आता. मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देतो. मी जस्ट आता एक बघितलं, हे बघा किती कचरा केला या लोकांनी. म्हणजे बघा किती कचरा केला आहे, पूर्ण कचरा 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 आहे बघा. तर जे कोणी येत असाल ना, स्वतःहून जर घरून काय आणत असेल खाण्यासाठी, तर प्लीज जिथं कचरा करू नका. तुम्हाला मंदिरचा एक लुक दाखवतो फक्त. तर मित्रांनो, हेच ते वाल्मिकी मंदिर. किती सुंदर असं मंदिर आहे बघा तुम्ही या ठिकाणी. आणि एकदम भारी आहे. बघूया आपण आतमध्ये जाता येते का मोबाईल घेऊन. जर जाता येत असेल तर मग तुम्हाला नक्कीच दाखवेल. हे ते वाल्मिकी मंदिर आहे, यासाठी मी मुंबईहून साताऱ्याला आलो आहे भेटीसाठी. कारण की प्राचीन मंदिर आहे. तर तेच कारण की प्राचीन मंदिर आहे. आणि असे छोटे छोटे मंदिर असतात ना, ते ज्याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नसतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना तर खरंच माहिती नसतं. सो तर मी निर्णय घेतला की चला मित्रांसोबत जाऊ फिरायला. आणि वाल्मिकी मंदिरमध्ये नक्कीच मी येणार होतो. सो तर मस्त. मला इथं मंदिर पण खूप छान आहे. आधी तर हे मंदिर असं फक्त काय एवढं काम नव्हतं केलेलं, पण आता ह्या लोकांनी म्हणजे गावकऱ्यातल्या लोकांनी ना, गावातल्या लोकांनी ह्या मंदिराचं काम केलं, मंदिरला कलर केलं आणि एकदम भारी असं म्हणजे सजवलं. मी आधी जुने फोटो पाहिले ना, तेव्हा ते मंदिर फक्त असंच होतं, ते म्हणजे सिमेंटचं असं ना, ते तसं होतं. पण आता ह्या लोकांनी मस्त कलर केलं, एकदम भारी बनवलं मंदिरला, एकदम भारी लुक दिलाय. मी तुम्हाला आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येतं का बघतो. जर घेऊन जाता येत असेल नक्कीच मला दाखवणार मी. आणि हेच बघा तुम्ही, आजूबाजूला काहीच नाही आहे, एकदम म्हणजे असं
पूर्ण हे जंगल आहे बघा, हे पूर्ण असं जंगल आहे, आजूबाजूला काहीच नाही बघा, सगळं खाली आहे, काहीच नाही आहे. आम्ही 2 गाड्या घेऊन आलो आहे या ठिकाणी असं. तर मित्रांनो, वाल्मिकी मंदिर तर प्राचीन आहेच, पण त्याच्या मागे पण अजून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला मी सांगतो. बघा, वाल्मिकी तर आहेच ज्यांनी रामायण लिहिलेलं, पण त्याच्यासोबत सीता माता होत्या ना, जेव्हा ते गर्भवती होत्या ना, तेव्हा ते याच ठिकाणी ते थांबलेले, म्हणजे ते इथं आलेले. आणि त्यानंतर ते इकडनं म्हणजे असं म्हणतात की ते ह्या ठिकाणी आलेले, सीता माता आहेत ना, ते या ठिकाणी आलेले आणि ते इकडनं त्यांनी पुढचा प्रवास केलेला. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर बघाल ना, तर ह्या मंदिरबद्दल ना खूप प्राचीन असं खूप गोष्टी आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवतो आतमधलं काय ते, आणि आपण बघूया. तर याच ठिकाणी आपण मंदिरमधून दर्शन घेतलं आणि आपण आता छोटंसं एक शंकर भगवानचं मंदिर आहे, ते एक तिकडं आपण जाऊन बघूया खाली. बघा किती छान मंदिर आहे ना. तर मित्रांनो, हे मंदिर, हे छोटंसं शिव मंदिर, आणि तुम्ही बघा या साईड ठिकाणी सगळं जंगल आहे बघा, पूर्ण जंगल आहे या ठिकाणी, पूर्ण जंगल आहे असं. तर मित्रांनो, हे मंदिर आहे आणि मंदिरासमोर एक असं मोठं झाड आहे. असं म्हणतात की वाल्मिकी जेव्हा तपस्या करण्यासाठी बसलेले या ठिकाणी, आपण चाललो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांनी एक अशी काठी मारलेली जमिनीमध्ये, आणि जेव्हा ती जमिनीमध्ये काठी मारली त्यांनी, तर त्या ठिकाणी एक मोठंसं झाड असं उभं राहिलं मारल्यानंतर. तर ते झाड पण त्या ठिकाणी आहे, आणि एकदम मोठं झाड त्या ठिकाणी आहे. प्लस तुम्ही त्या ठिकाणी जर गेलात आणि त्या ठिकाणी एक दगडांचे जर 5 दगडांवर दगड ठेवले, 5 दगड एकमेकांवर ठेवले ना, आणि तुम्ही जी काही इच्छा तुम्ही मागणार ना, ती इच्छा तुमची पूर्ण होणार. तर ते बघूया आपण पण प्रयत्न करून बघूया ते तसं होतं का. म्हणजे 5 दगड जर राहिले तर तुमची इच्छा पूर्ण होते. तर आता आपण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, सगळेजण 5 दगड एकमेकांवर ठेवतात ते, म्हणजे इकडे बघा सर्वांनी दगड एकमेकांवर 5 दगड ठेवलेच आहेत. अच्छा, तर हेच ते झाड जिकडे त्यांनी काठी मारलेली, आणि हे झाड असं उभं राहिलं, आणि इकडं तुम्ही जर आले 5 दगड एकमेकांवर ठेवले तर तुमची इच्छा पूर्ण होते असे ते म्हणतात. हे बघा, हे आता अजयने लावले. अजयचं 5 दगड किती, 7 दगड की 5 दगड, 7 की 5, मी 7 लावले, पण 5 दगड लावतात ना. ओके, 5 पेक्षा जास्त, 5 पेक्षा जास्त दगड लावायचे तर तुमची इच्छा पूर्ण होते. हा, विजयचे पण लागलेत. किती लावले तुने? 7 लावले. ठीक आहे. हे बघा, अभि दुसऱ्याचं नाही बे, तो स्वतःचा बॅग. तुला आणि गाण्याला बायकोला पाठवायचं, बायकोला लग्न झाले रे, माझं काय एवढं लग्न गाण्याचं एक केली, संध्याकाळी पाठवतो ना तिला, तुझा संसार मांडणार. किती दिवस टेकवतात बघतो आता, किती दिवसात हे पिरे मुतू जाते बघतो. काय एका वर्षातच जाते का तेव्हा? हे माझं पडलं का काय? पडलं, माग येऊन परत येतो, संसार पडला. याला म्हणते संसार मांडणं बघ. मला मोठं लावायचा कुठे, बघा आपला कसं एकदम खाटात बसलाय. बायकोची तर मेहनत आहे. 5 लावलं तरी चालते. थांब 5च्या वर जास्त लावतो. अबे एवढा मोठा की दगड तिच्या मध्ये लावणार, लय मोठा 10-18चा लाव, 8-10 मध्ये लावायचा. मी व्हिडिओ काढू का याच्यात? व्हिडिओ एक त्या ठिकाणी हे जे वाले ना, हे मी ठेवलं आता. हे मी पण 5 पेक्षा जास्त, म्हणजे 7 दगड ठेवले मीने, आणि असं खूप लोकांनी ठेवलं. त्या साईडला, बॅक साईडला आहे, फ्रंटला आहे. तर हे म्हणजे इकडचे प्राचीन लोक म्हणतात की असं दगड ठेवल्याने इच्छा पूर्ण होतात ते.
आणि आता आपण एका नवीन लोकेशनवर जाणार आहे, वाम नदी. वाम नदीच्या ठिकाणी, जिकडं वाम नदीचा उगम होतो त्या ठिकाणी आपण जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव ही जागा. आता जस्ट खंड्या पक्षी उडून गेला माझ्यासमोरून. तर मित्रांनो, ते मंदिर त्या साईडला मंदिर राहिलं. आता मंदिरवरून थोडा म्हणजे पुढे येऊन आम्ही आता वाम नदी या ठिकाणी चाललोय. वाम नदीचं उगम तिकडनं होतं असं म्हणतात. तर ते पण एक विशेष, त्याबद्दल पण विशेष इतिहास आहे त्या नदीच्या मागे पण. तर आपण बघूया ते वाम नदीचं कसं उगम होतंय. आता तर पाणी नसेल म्हणतात, पण ते म्हणतात की असू शकतं पाणी किंवा नसू पण शकतं, बघितल्यावर समजेल. तर मित्रांनो, हीच ती वाम नदी. इकडनंच वाम नदीचा उगम होतो आणि या ठिकाणी उगम होऊन ही नदी वाहत 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 या ठिकाणी या जंगलातनं जाते. बघा या ठिकाणी देवीवाडी मार्गे जाते का? ओके, म्हणजे ही नदी वाहत वाहत देवीवाडी मार्गे जाते. बघा या ठिकाणी, म्हणजे छोटीशी नदी आहे म्हणतात, पण आहे म्हणजे वारणा नदी या ठिकाणी जाऊन भेटते. आपली वारणा नदी आहे ना, तिला ती म्हणजे पुढे जाऊन भेटते वारणा नदीला. आता तुम्ही बघू शकता छोटे छोटे मासे पण आहे पाण्यामध्ये. दिसतील का तुम्हाला काय माहिती. हे बघा, छोटे छोटे मासे पण आहेत पाण्यामध्ये. दिसले का तुम्हाला? हे बघा, हे बघा, हे पण 4 जण आहेत बघा. हे बघा, हे बघा, 4 जण आहेत गाडीवर. उतरावं लागणार एकाला. काय बघा, हाव काय आता आमची पण होते. ही पवनचक्की बघ किती फास्ट फिरते. सर्वात पवनचक्कीपैकी ही सर्वात जास्त फास्ट फिरते. बघा, मागे पण आहेत पण ते एवढे फिरत नाहीये, पण ही सर्वात फास्ट फिरते. सगळीकडे पवनचक्की आहेत बघा तुम्ही, सगळीकडे पवनचक्की आहेत, आजूबाजूला सगळीकडे पवनचक्की आहेत. तर मित्रांनो, मी इथे उतरले कारण की जमत नाही ते 4 सीट मला बसायला. तर त्यांना बोललो जाऊ द्या मला, जरा फिरत जाऊ द्या मला, कारण की आपल्याला काय चालण्याची सवय, आपल्याला काय एवढा विषय नाही, गाडीने गेलं पाहिजे. अच्छा, हे पाणी कुठून येते मग? हे पाणी तिकडे एक ओढा आहे मोठा. ओ तिकडे का? ओके, हे इकडं पाणी येऊन इथं शेतीला लागते पूर्ण. ओके, ही गव्हाची शेती. ओके, अच्छा. हा, पाय बघा किती पाणी, भारी पाणी यार, स्वच्छ पाणी वाटतंय. नाईस नाईस नाईस, एकदम भारी पाणी आहे. पण पाणी कसं लागते बघूया. वाव, एकदम स्वच्छ पाणी आहे. मी स्वतः पाणी पिऊन पाहिलं आणि एकदम स्वच्छ पाणी, म्हणजे बघा की एकदम क्लीन पाणी आहे. घाण पाणी बिलकुल नव्हतं. ते म्हणतात की हे पाणी एकदम स्वच्छ पाणी असतं, म्हणून ट्राय केलं प्यायचं, तर पिलं, स्वच्छ पाणी होतं म्हणून. तर मित्रांनो, गावातले लोक खूप चांगले असतात. म्हणजे जेव्हा त्यांना माहिती पडलं की मुंबईवरून कोण आलं आहे, तर लगेच त्यांनी मला घरी चहा प्यायला बोलवलं आणि पाणी पण विचारलं. खूप छान वाटतं. आता पण त्याच्याने मी तर चाय पित नाही, पण आता मी पिणार, कारण की त्यांनी बोलवलं तर नाही पण बोलू शकत नाही ना. तर खूप भारी वाटतं असं कोणी बोलवलं आपल्याला, आपुलकीने बोलवलं, या चहा प्या. खूप मनापासून भरलं, म्हणजे होतं ना, एकदम खूप छान वाटतं, भारी वाटतंय गावामध्ये. आणि असं वाटतं की मी इकडनं जाऊच नाही, कारण की हेही घर आपलंय, हेही घर आपलंय. आणि या साईडला बघा वरती, हे सुद्धा 1 2, हे पण घर आपलंच आहे. 1 2 3 आणि हे 4थं घर. सो तर असं वाटतं की इकडनं जाऊच नको, आजचा दिवस पण इकडे थांबूया. पण काय करणार, उद्या जायचंय, कामाला पण जायचंय, ऑफिसला पण जायचंय. खूप भारी वाटतंय आणि असं मन भरून आले की बाबा किती लोक चांगले इकडचे, जीवाला जीव लावतात ते. आपला असं वाटतं की मी यांच्यातलाच आहे म्हणून, असं वाटतच नाही की मी बाहेरून आले कुठून. खूप भारी वाटतंय. बघूया परत कधी यायला भेटेल तर नक्कीच येणार. तर मित्रांनो, मी फक्त शूज आणलेले, मी चप्पल आणले नाही. तर हे दोघं बघा स्वतः विदाऊट चप्पल चालतात आणि त्यांनी स्वतःची चप्पल मला दिली घालायला. किती चांगले मित्र आहेत माझे. एक बघा,
ते म्हटले की बाबा जाऊ दे, तू शूज नको घालू, आता तिकडे शूज काढणार कधी, त्याच्यात तू आमची चप्पल घाल. आणि आम्ही येतो विदाऊट चप्पल. सकाळी पण तसंच झालं. चालत गेलो आम्ही गावामध्ये फिरायला आणि माझ्या पायात चप्पल नव्हती, तर त्यांनी चप्पल काढून दिली मला. त्याला म्हणतात भाईचारा ऑन टॉप. हे चेतनने चाबी मला दिली. थँक्स भावा, थँक्स. तीन चप्पल दिली मला. तर मित्रांनो, आता जस्ट मला एक मित्र म्हणजे हे सगळेजण बोलले चल आपण एका पंगतीला जाऊ जेवण्यासाठी. तर ह्यांनी मला इकडे जेवायला घेऊन आले. एवढं भारी मस्त वाटते इथं जेवण. यांच्यासोबत सगळेजण आपुलकीने जेवण वाढतात आणि खायला देतात ते. तर ह्या ठिकाणी बघा आम्ही सगळेजण जेवायला बसलो. हे बघा खूप भारी वाटतंय. चेतन पण मी पण जेवतोय. हालांकी व्हिडिओ मी खूप लेट शूट केली, पण केली व्हिडिओ शूट. शेवटला आठवण लागली, एवढी भूक लागली की व्हिडिओ बनवायचं विसरून गेलो मी. सगळेजण पंगतीमध्ये बसलो जेवायला. बघा. तर मित्रांनो, जस्ट आता जेवण झालं, सरांसोबत जेवण केलं. गावकरी लोक सगळे होते, आजूबाजूला बसलेले सगळे विचार होते. सगळ्यांशी बोललो, हसलो, 2 गोष्ट केल्या. आणि आता वाजलेत रात्रीचे 7 वाजलेत. सो आता कसं, आता या ठिकाणी आहे मस्त थंड वातावरण पण आहे, कारण की समोरच नदी आहे. तुम्हाला त्या सकाळच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच मी. नदी असल्यामुळे थंड वातावरण पण आहे. आणि एंड ऑफ द मुवमेंट ही म्हणजे हे पूर्ण सह्याद्रीच आहे, सह्याद्रीचीच रांग आहे. सो तर इथं खूप भारी वाटतंय. सह्याद्रीच्या रांगातच एक गाव असलंय, तर खूप भारी वाटतंय. सगळे गावकरी पण खूप चांगले. याच प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सगळे मित्र परिवार जमले तिकडे. तर आता परत येऊ आपण गणपतीमध्ये साताऱ्याला. काहीर या गावात परत येणार मी साताऱ्यामध्ये, आणि 100% येणार मी. खूप आनंदाने. इकडचे लोक पाहुणचार एक नंबर, सर्वात भारी आवडलं मला. खूप खूप आभारी मी. आणि हे सर्व घडलं अजयमुळे. अजय मला घेऊन आला त्याच्या गावी. खूप भारी वाटलं मला. सगळे अजयचे भाऊ पण खूप चांगले सगळेजण. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि मी परत येईल अशी माझी खूप इच्छा आहे. मला परत यायचं आहे. ते परत घेऊन येतील मला माहिती आहे. कुठे चेतन घेऊन येशील ना. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच.